तर ही दृश्य आपण पाहतोय भाजपच्या दिल्ली मुख्यालयातली ही दृश्य आहेत. आता नरेंद्र मोदी मुख्यालयात दाखल झालेले आहेत. त्यांचं जल्लोषात स्वागतही करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रात मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाजप मुख्यालयात स्वागत करण्यात आलेलं आहे. भाजपला 133 जागा मिळालेल्या आहेत आणि भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. पुन्हा एकदा 2014 नंतर भाजपने आपलाच रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे आणि महायुतीच्या वाट्याला 231 जागा आलेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीतील भाजप मुख्यालयात दाखल झालेले आहेत. हमारा नेता कैसा हो? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक सभा महाराष्ट्रात घेतल्या होत्या. प्रत्येक ठिकाणी स्वतः लक्ष घातलं होतं आणि त्याचंच हे फळ म्हणावं लागेल. भाजपच्या वाट्याला 133 जागा आलेल्या आहेत. शिवसेनेच्या वाट्याला 57 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला 41 जागा आलेल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रावर भाजपने आता आपला गड बनवायला सुरुवात केलेली आहे. पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, प्रत्येक ठिकाणी भाजपने आपले पाय रोवलेले आहेत. मोदी जी का अभिनंदन कीजिएगा. हमारे वरिष्ठ नेतागण आदरणीय राजनाथ सिंह जी, आदरणीय अमित शाह जी हमारे मध्य में आगे ताली बजा के अभिनंदन कीजिएगा. क्या आपका बहुत बहुत अभिनंदन है, स्वागत है. आदरणीय देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, आप सबका अभिनंदन स्वीकार करते हुए पुष्प वर्षा उनके ऊपर हो रही है. वो हमारे मध्य में थोड़े ही क्षण में राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जगत प्रकाश नड्डा जी उनको रिसीव करते हुए आप सबका अभिनंदन स्वीकार करते हुए पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही दिल्लीतील भाजप मुख्यालयातली दृश्य आपण पाहतोय. सगळ्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार ते सध्या करतायत आणि थोड्याच वेळात ते सर्व कार्यकर्त्यांना संबोधित देखील करणार. मोदींचं हे विजयाचं भाषण असणार आहे. भी ऊर्जा देता है. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी आता भाजप मुख्यालयात दाखल झालेले आहेत. भाजपचे अनेक कार्यकर्ते यावेळी भाजप मुख्यालयाबाहेर आहेत. मोदींचं अगदी फटाके फोडत जल्लोषात स्वागतही करण्यात आलेलं आहे आणि मोदी यांना हे संबोधित करतील आणि त्यासाठी किती कार्यकर्ते सध्या भाजप मुख्यालयात जमलेले आहेत त्याची ही दृश्य. खड़े होकर अभिनंदन करेंगे उनका. लेकिन उससे पूर्व हमारे दो वरिष्ठ नेतागण, देश के रक्षा मंत्री आदरणीय राजनाथ सिंह जी, देश के गृह मंत्री आदी पुष्पगुच्छ देऊन पंतप्रधान मोदींचं स्वागत करण्यात आलेलं आहे. ही निवडणूक भाजपसाठी अतिशय महत्त्वाची होती, कारण पुन्हा एकदा भाजप आता महाराष्ट्रात सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून हा पक्ष ओळखला जाणार आहे. गेली 5 वर्ष सर्वात जास्त आमदार असूनही भाजप मुख्यमंत्री पदापासून दूर होता. आता मुख्यमंत्री कोणाचा होणार हे येत्या सोमवारी आपल्या सर्वांना समजणारच आहे. सोमवारी नव्या सरकारचा हा शपथविधी होणार आहे. 2019ला 105 जागा भाजपने जिंकल्या होत्या, तर 2014ला 122 जागा. मात्र यावेळी भाजपच्या वाट्याला 133 जागा आलेल्या आहेत. 2014ला जी मोदी लाट आली होती त्याही पेक्षा आता मोदींचीही सुनामीच म्हणावी लागेल, कारण 133 जागा भाजपने जिंकलेल्या आहेत आणि त्यासाठीच त्याचाच आनंद साजरा करण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीतील भाजप मुख्यालयात दाखल झालेले आहेत. ज्यावेळी मोदी या